रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत। मुरुडच्या कोलई गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। कोलई समुद्र किनाऱ्यावर या मुलीवर अत्याचार करण्यात आले। रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतायत। काय नेमकं रायगडमध्ये घडलं होतं आणि सध्या पोलिसांनी काय कारवाई केली आहे? नक्कीच ही अतिशय दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। संपूर्ण राज्यात अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडतात। कोर्ले गावात देखील अशाच प्रकारची घटना घडलेली आहे। ही मुलगी आपल्या छोट्या भावासोबत 7 वर्षाची ही मुलगी आहे आणि आपल्या भावासोबत ती समुद्र किनारी गेली होती आणि तिथे तो आरोपी होता। आरोपीने या मुलीला त्या बोटीवर नेलं आणि बोटीवरची जी खोली होती या खोलीमध्ये नेऊन तिच्याशी लैंगिक छळ केलं, लैंगिक अत्याचार केला। ही घटना त्या मुलीने येऊन आपल्या आईला सांगितले आणि त्यानंतर संपूर्ण गावात आता तणावाचं वातावरण आहे। रेवदंडा पोलीस ठाण्यात संपूर्ण ग्रामस्थ पोहोचले होते आणि रात्री उशिरा या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अद्याप आरोपीला अटक झालेली नाही। पोलीस आरोपीचा शोध घेतात। मात्र ही घटना दुर्दैवी म्हणावी लागेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मुरुडच्या कोर्लई गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, मात्र अद्याप आरोपीला अटक झालेली नाही आणि त्यामुळे सध्या या गावामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळते।